नाव आहे, तिचा पती जो आहे तो सागर सूर्यवंशी आहे आणि सेवा विकास बँक घोटाळ्यात ईडीने त्याच्यावर कार्यवाही केली होती. हा केवळ योगायोग आहे का? तेव्हा त्यांना अटक सुद्धा झालेली होती आणि त्यांनी जे कर्ज घेतले होते ते दुसऱ्या व्यवहारांकरता दिलेले आहेत. सगळ्याच ईडी घोटाळ्यातील दिसत आहेत. ते घेणारे दिसत आहेत, देणारे दिसत आहेत, हे सगळे ईडीच्या फेऱ्यातीलच आहेत. त्यामुळं योगायोग म्हणण्यापेक्षा आता ईडीने कारवाई करायची, सोडून द्यायचा, सरकारच्या आशीर्वादामुळे स्वच्छ करायचा आणि त्यांनी आपला धंदा पुन्हा जोमात सुरू करायचा. मग झालं तर ईडीतून जाऊन आल्यावर त्याची हिंमत वाढली असा प्रकार आहे. किंवा ईडीच्या कारवाईमुळे काही लोक गेलेत पक्षामध्ये, भाजप पक्षामध्ये. 4 महिन्यापूर्वी असं काहीतरी घडत असल्याची कल्पना मला आली होती असं काल अजित पवार यांनी माध्यमांसमोर. त्यावेळेस जर रोखले असते तर बरं झालं असतं, कल्पना आली होती तर. हो, असं कसं घरात एवढा मोठा व्यवहार होतो आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना माहीत नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांना कल्पना आली होती, त्याच वेळेस जर थांबलं असतं तर आज ही पाळी दादावर आली नसती. आणि पॉवर ऑफ अटर्नी ज्या शीतल तेजवानींनी घेतली होती याबाबत तिने महसूल मंत्र्यांकडे महसूल न्यायालयात गेली होती, त्यानंतर उच्च न्यायालयात दिली होती 2013 आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने सुद्धा तिचा अर्ज फेटाळला होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण झालं होतं. उच्च न्यायालयाने सुद्धा तिची याचिका फेटाळली होती आणि त्यानंतर ही गफलत कुठे झाली, कारण की सगळे कागदपत्र सबमिट करून मग ही सगळी प्रक्रिया झाली होती. नाही बघा, तेजवानी, शीतल तेजवानीला फक्त टायटल क्लिअर करायसाठी, जे टायटलवर सरकारचं नाव आलं होतं ते लिटिगेशन जे काही आलं होतं ते दूर करायसाठी, कोर्टाच्या मध्ये काही लिटिगेशन असेल ते क्लिअर करायसाठी, एवढ्यासाठीच अधिकार दिला होता. तिला विकण्याचा अधिकार शीतल तेजवानीनं दिलेला नव्हता. हे 2013च्या अर्जामध्ये सगळ्या त्या लिगल हेरनी अर्ज देऊन महसूल विभागाकडे, पोलिसांच्याकडे, कलेक्टरकडे, सगळ्यांच्याकडे त्यांनी पत्र दिलेत आणि सांगितलं की हा करार आमचा रद्द झाला आहे. वृत्तपत्रामध्ये 2008ला आणि 2013ला जाहिरात दिली, पेपरमध्ये जाहिरात दिली की यांच्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.